हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ हा कैरीचं लोणचं मी कसं बनवलं ह्याच्यावर आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा। तर ह्यांनी कैऱ्या आणले होते झाडाचे तोडून। जसं की कैरीचं झाड आमच्या अंगणातच आहे, तसं लांबून आणायचं काही गरज नाही आणि बाजारातून विकत आणायचं पण काही गरज नाही आहे। पण यांनी ह्यांच्या कामामधून आणले होते, कारण तिकडे पण भरपूर झाडं आहेत आंब्याचे। मग त्यांनी तिकडूनच आणलं होतं। ह्याच्या अगोदर पण एकदा आणलं होतं, पण ते काय असंच खराब करून दिले, कारण जे गोष्ट आपल्याला येत नाही ते करायचं थोडं कंटाळाच येतो। आणि मग मी पण अवॉइड करत होते। मग परत ह्यांनी सेकंड टाईम म्हटलं की बनव म्हणून। मग म्हटलं आता बनवायलाच पाहिजे, असं इग्नोर करून नाही चालणार। मग म्हणून असंच यूट्यूबवर बघून मी पण म्हणजे बनवायचं ट्राय केलेलं आहे। तर इकडे एवढे सारे यांनी कैऱ्या आणल्या होत्या, 7-8 कैऱ्या काहीतरी होते। मग त्याला स्वच्छ धुवून घेऊन सकाळी धुवून घेतले होते आणि दुपारीपर्यंत छान सुकले होते। आणि मग नंतर छान ते कापायला घेतलं आणि छोटे छोटे फोडी कापायला घेतल्या। आणि चिनू झोपला होता म्हणून मग मी म्हटलं तो उठायच्या आत सर्व कापून वगैरे ठेवू। तर त्याचं कोय सगळं काढून घेतलं आणि तर ना या आकारामध्ये सगळे मी एवढे कैऱ्या कट करून घेणार आहे। तर आता इकडे चिनूला झोपवले, तो झोपलाय। तर मग आता एवढे सर्व कैऱ्या कट करून घेते आणि मग पुढे काय करणार आहे तुम्हाला दाखवेन। तर मग मी ना आता पूर्ण कैऱ्या अशा छान फोडीमध्ये कापून घेतले आणि ह्याला आता चांगलं मीठ लावून ठेवणार आहे। म्हणजे थोडं जास्तच मीठ लावणार आहे, कारण मग ते छान मुरेल पण आणि जे काही जास्तीचं मीठ असेल ते असं पाण्यामध्ये पण विरघळून जातं आणि ते कापडाला चिटकवून जाईल, म्हणून थोडं जास्तच मीठ टाकून ठेवलं। आणि ह्याला पाण्याचं बिलकुल हात नाही लावले, एक पण थेंब पाणी नाही लागायला पाहिजे, नाहीतर आपलं लोणचं खराब होतं मन। तर त्याच्यामुळं पूर्ण एरियासह सगळं क्लीन करून घेतलं, ड्राय करून घेतलं। त्याच्यानंतर मग माझा हात पण एकदम ड्राय करून घेतला, किती वेळा पुसत होते। आणि हे जे प्लेट घेतले होते ते पण एकदम ड्राय करूनच घेतले। आणि मग त्याला छानपैकी मीठ वगैरे लावून घेतल्यानंतर एक छान कापड घेतलं स्वच्छ असं, मग त्याच्यावरती सर्व पसरवून ठेवलं आणि हे कापडामध्ये बांधून ठेवायचं मन 2-3 तास। तर मग मी 2-3 तास तर नाही बांधून ठेवले, पूर्ण म्हणजे दुपारी हे कापून वगैरे ठेवले होते आणि पूर्ण हे रात्रभर ते असंच गाठ मारून ठेवलं। आणि त्यातलं म्हणजे ते चांगलं मुरलं पण आणि ते ड्राय म्हणजे ओलंच वाटत होतं अजून। मग म्हटलं आता जाऊ दे, रात्री जेवण वगैरे झाल्यावर ते सर्व काढून वगैरे ठेवू म्हणून असं एकदम टाईट गाठ मारून घेतले, जेणेकरून त्यातलं पूर्ण पाणी जे असतं ना ते खाली असं नितरून येईल म्हणून। मग तुम्ही पण असंच बांधून ठेवता का मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि हे चांगलं बांधून इथे असं वरती ना अडकवून ठेवलं आणि मग नंतर काय केले ते तुम्हाला कळेलच पुढे। तर ना इथे रात्री चांगलं जेवण वगैरे झालं आणि आम्ही झोपत होतो, मग तेव्हा हे काढून चांगलं असं पसरवून ठेवलं, जेणेकरून ते फॅनच्या हवेमुळे वगैरे थोडंसं सुकून वगैरे जाईल। आणि मग सकाळी उठल्यावर ना असं खुर्ची वगैरे बाहेर आणून ठेवलं आणि ऊन पण छान पडलं होतं, जसं की मी काल ते असं उन्हामध्ये ते वगैरे टाकून ठेवले होते तसंच। आणि हे ठेवायला मी बाहेर आले आणि म्हणजे थोडंसं दार उघडंच ठेवलं होतं, तेवढ्यात चिन्नूचं पण माझ्या मागे आला आणि एकदम बाहेरच आला फर्स्ट टाइम तो असं। नाहीतर मी दार कधीच उघडं वगैरे ठेवत नाही, आता चुकून उघडं राहिलं होतं दार तर माझ्या मागे आला आणि त्याला आतापासून सारखं बाहेरच यायचं असतं। जरा जरी दार उघडं ठेवलं तेव्हा त्याला आता छान कळालं की कोणी बाहेर गेले तरी आपल्याला पण बाहेर जावं लागतं, म्हणून ना पटापट मागे येऊन जातो। तर बघा कसं आलाय, किती छान बघून क्यूट असं स्माइल एकदम पुढे येत होता। मग लगेच त्याला उचललं आणि त्याला बाहेर आलं तर खूपच आवडतं। म्हटलं तू थांब जरा, तुला पाय येऊ दे मग बाहेर येशील। मग रात्रीपर्यंत ते छान असं हे सुकून आलं होतं, तर बघू शकता। आणि हे 2 दिवस मी सुकवलं होतं छान उन्हामध्ये, तर अशा प्रकारे काही झालं होतं। नंतर मग ह्यांनी रेडीमेड हे आचार मसाला आणला होता, मग ते सर्व ते मसाला त्यात टाकून ठेवलं आणि तेल पण एकदम छान कडक गरम करून घेतलं होतं आणि तेही त्यात टाकून छानपैकी ते मिक्स करून घेतलं आणि चांगलं झाकण वगैरे लावून घेतलं आणि काचेच्या भरणीत ठेवलं।
तर अशा प्रकारे मी बनवलेलं आहे। आता हे चांगलं बनलं का नाही ते मी तुम्हाला नंतर सांगेनच। तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता ते पण सांगा। आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूया परत, चलो बाय।